आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। मनसे नेते अमित ठाकरे मुंबईमध्ये पर्यावरण दिनानिमित्त खिळमुक्त वृक्ष अभियान राबवतील। सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेमध्ये ठाकरेंच्या आदेशानुसार हकालपट्टीची घोषणा करण्यात आलेली होती। तर दुसरीकडे भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध सुद्धा दर्शवलाय। शिवसेनेने हकालपट्टी केल्यानंतर आज सुधाकर बडगुजर पत्रकार परिषद घेणार आहेत। सध्या बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुद्धा सुरू आहे। भाजपच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी बडगुजरांच्या प्रवेशाला विरोध केलाय आणि यामुळे बडगुजर कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष असेल। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता। ठाकरेंकडून आउटगोईंग थांबवण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेऊन ही हिंदीच्या पुस्तकांची छपाई केली जात असल्याचा आरोप मनसेने केलाय। राज ठाकरेंनी दादा हुसेनना पत्र लिहित हिंदी सक्ती मागे घेतल्याचा लेखी अध्यादेश देण्याची मागणी केली आहे। सरकारने निर्णयाचा घुमजाव केल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। महाराष्ट्र हितासाठी जर आमच्या सोबत कोणी येत असेल तर स्वागत आहे। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। डोंबिवलीमध्ये राजू पाटील आणि दीपेश म्हात्रे यांनी एकत्र आंदोलन केलं। जनतेच्या हितासाठी युती होऊ शकते असं मोठं विधान त्यांनी केलेलं होतं। युती मीडियामधून होत नाही। युती करायची असेल तर एकत्र भेटून चर्चा करावी लागते। आदित्य ठाकरेंच्या युतीच्या विधानावर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी असं उत्तर दिलंय। आम्ही यापूर्वी अनेकदा प्रत्यक्ष युतीसाठी गेलो, मात्र युती झाली नाही अशी आठवण सुद्धा प्रकाश महाजन यांनी करून दिली आहे। रोहित पवारांनी हेलिकॉप्टरमधून उतरून ग्राउंड लेव्हलवर येऊन काम करावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी लगावलाय। अजित पवारांना पक्षामधील नेते साथ देत नसल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा लक्ष घालावं अशी टीका रोहित पवार यांनी केली होती। सारथी योजनेला हजारो कोटींचा निधी उपलब्ध केला जातो, मात्र महाज्योतीला पैसे देताना हात आखडता का? आमच्या वसंतराव नाईक महामंडळाला पैसे का मिळत नाहीत असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय आणि यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांचा उल्लेख जातीयवादी असा सुद्धा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक पार पडली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते, मात्र एकनाथ शिंदेंनी बैठकीला दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत आणि यामुळे सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। मुंबईमधील पालिका निवडणुकांसाठी महायुतीनं फॉर्म्युला ठरवल्याची चर्चा। यानुसार 150+ जागा लढवत भाजपा मोठा भाऊ ठरणार आहे, तर शिंदेंची शिवसेना लहान भाऊ ठरणार असल्याची शक्यता। मुंबई आणि ठाणे पालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचीही चर्चा आहे। धुळ्यामध्ये महायुतीमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे। भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर यांच्यासह 2 माजी आमदार DS अहिले, रामकृष्ण पाटील उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। निवडणुकांसाठी नव्यानं प्रभाग रचना होणार आहे, तर पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना 2017 नुसारच जैसे थे राहील। हद्दवाढ झालेल्या 9 महानगरपालिकांची नव्यानं प्रभाग रचना होणार आहे, तर 17 महापालिकांची आहे तीच रचना कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान होणार आहे आणि अधिवेशनाच्या काळात संसदेच्या दोन्ही सभागृहात विदेशातील विविध विषयांवर सुद्धा चर्चा होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींनी मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण त्यांना सुरू झाल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे सुद्धा अशीच सुरू राहणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे।
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या ऑनलाईन दर्शनाची संख्या वाढवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय। दररोज 1200 भाविकांना ऑनलाईन दर्शन दिलं जात होतं, मात्र आता तीच संख्या वाढून 3600 इतकी करण्यात आली आहे। आरोपी रवी वर्माची पोलीस कोठडी आज संपणार आहे। पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली होती। रवी वर्माला आज ठाणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मावळमधील तळेगाव दाभाडेमध्ये आजपासून 2 दिवस पाणी पुरवठा बंद असेल। सोमाटणे, जॅकवेल आणि चौराई जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे आणखीन एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये मृतांची संख्या आता 3 वर गेली आहे। कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या 13 वर पोहोचलेली आहे। कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। राज्यामध्ये कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढले आणि त्यामुळे कोरोना हॉटस्पॉट ठरलेलं मालेगाव सामान्य रुग्णालय अलर्ट मोडवर आलंय। मालेगावामध्ये 20 बेड्सचं आयसीयू, व्हेंटिलेटर सुद्धा सज्ज झालेलं असून कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासन करत आहे। पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यामध्ये 167 कोरोना रुग्ण आहेत। 135 रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत, तर 32 रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली आहे। तुरळक प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होत असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। अकोल्यामध्ये कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले आणि दोन्ही रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलंय आणि याच अनुषंगाने महानगरपालिकेने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही रुग्णांची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलंय। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शेंद्रे ते कागल या महामार्गाचं काम रखडलेल्या स्थितीमध्ये आहे। गेली अनेक वर्ष 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे, मात्र मुदत संपून सुद्धा हे काम पूर्ण झालेलं नाही। स्थानिकांसह प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सोनखेडा शिवारामध्ये शेतीच्या वादामधून 2 गटात जोरदार राडा झाला आणि यावेळी 20 ते 25 अज्ञात व्यक्तींनी 10 जणांवर हल्ला करून त्यांना मारहाण केली आहे। या राड्यामध्ये 9 जण गंभीर जखमी झालेले असून जखमींना घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। भंडाऱ्यामध्ये 5 वर्षात 20 बालविवाहाची प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। 20 बालविवाह रोखण्यात जिल्हा महिला आणि बाल संरक्षण विभागाला यश सुद्धा आलेलं असून या 6 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल होऊन 4 जणांना अटक झाली आहे आणि त्यामुळे आजही अनेक समाजांमध्ये 18 वर्षांखाली मुलामुलींची लग्न लावली जात असल्याचं उघडकीस आलंय। बंगळुरूमध्ये झालेल्या शेंगराशेंगरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला। बंगळुरूमधील घटना अतिशय हृदयद्रावक आहे आणि या दुःखद प्रसंगी ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्या सगळ्यांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे, अशी एक पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली। बंगळुरूत झालेल्या शेंगराशेंगरीनंतर उपमुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी सगळ्यांची माफी मागितली आहे। सत्कार समारंभाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चाहते येतील हे माहीत नव्हतं आणि त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणता आलं नाही, असं शिवकुमार म्हणाले। I think this is not a controllable crowd. Actually, I apologize for all the people of Karnataka and Bangalore. We wanted to give a procession, but the crowd was very uncontrollable. So I appeal to excuse us. Even from the Vidhan Soda till here, though the rain came and it was the crowd was uncontrollable, the police also was finding very difficult. So we stopped the procession. We brought a open vehicle also there. I think you saw that. Yeah. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या शेंगराशेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आणि यामध्ये एका 14 वर्षांच्या मुलीचा सुद्धा समावेश आहे। दिव्यांशी तिच्या आई-वडिलांसह चिन्नास्वामी स्टेडियमवर आलेली होती, मात्र अचानक चेंगराचेंगरी झाली आणि याच गर्दीमध्ये ही चिमुकली सुद्धा चिरडली गेली। नवनीत शिकवणाऱ्या या मुलीचा गर्दीनं बळी घेतला। केरळच्या देवीकुलम तालुक्यामधील भूस्खलनास धोका असलेल्या भागात एनडीआरएफच्या पथकानं पाहणी केली आहे। देवीकुलम तालुका हा पश्चिम घाटामध्ये येतो, जो भूस्खलनासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो। इथं जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे भूस्खलनाच्या घटना वारंवार घडतात। भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांची राष्ट्रपतींच्या एडीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। पहिल्यांदाच एका महिला नौदल अधिकाऱ्याला सर्वोच्च कमांडरच्या एडीसीचं पद देण्यात आलेलं आहे, तर राष्ट्रपतींना 5 एडीसी दिले जातात आणि यासाठी राष्ट्रपती स्वतः अधिकाऱ्यांची निवड करतात।
रांचीमध्ये आदिवासी समाजाच्या संघटनांनी बंदची हाक दिलेली आहे. संघटनांनी सिरमटोली मेकॉन फ्लायओव्हरच्या रॅम्पच्या बांधकामाचा विरोध करत बंदची हाक दिली आहे. तर हा रॅम्प आदिवासींच्या पवित्र रसना स्थळाजवळ बांधला जातोय, त्यामुळे त्यांच्या धार्मिक स्थळाच्या पवित्रतेला बाधा येत असल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केलाय. दिल्ली पोलिसांच्या अंमली पदार्थांविरोधी पथकानं 2 गांजा तस्करांना अटक केलेली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यामधून 4 किलोपेक्षा अधिक गांजा जप्त केल्याची माहिती. पोलिसांनी आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून गांजा पुरवठ्याच्या मूळ आणि संबंधित नेटवर्कचा सध्या तपास सुरू आहे. आजच्या अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी लखनौमधून 62,000 प्रसादाचे बॉक्सेस पाठवण्यात आले आणि या सोहळ्यादरम्यान राम दरबार आणि इतर उपमंदिरांमध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सुद्धा केली जाणार आहे. हे सगळे प्रसादाचे बॉक्सेस प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये उपस्थित असलेल्या भाविकांना आणि अतिथींना वितरित केले जातील. अभिनेत्री सारा अली खान हिने तिच्या आगामी मेट्रो इंदिनो या सिनेमाचा ट्रेलर शेअर केलाय. दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर दिसणार आहे. 4 जुलैला हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार असून ही फक्त आमचीच नाही तर तुमची सुद्धा प्रेम कहाणी आहे असं सुद्धा तिने म्हटलंय. अभिनेता प्रभासचा राजासाब हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 16 जूनला त्याचं टीजर सुद्धा रिलीज होणार आहे. 5 डिसेंबरला तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नडसह मल्याळममध्ये सुद्धा पॅन इंडिया रिलीजसाठी सिनेमा सज्ज झालाय. मालविका मोहननं, निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार सुद्धा या सिनेमामध्ये दिसतील. छत्रपती सम्राट पृथ्वीराज चौहान या आगामी सिरियलसाठी तब्बल 10 एकरवर भव्य सेट उभारण्यात आलाय. सोनी टीव्हीवर आगमन करणारी ही ऐतिहासिक सिरियल इतिहासाचा भव्य आणि जिवंत अनुभव ठरणार आहे. या सेटसाठी राजस्थानहून अधिक वस्तू तसंच खास पाषाण आणि वाळू आणण्यात आली आहे. मराठी सिनेरसिकांच्या मनोरंजनासाठी लवकरच ये रे ये रे पैसा तिसरा भाग 18 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 5 कोटींच्या घोटाळ्याची ही धमाल कहाणी आहे आणि हा ट्रिपल धमाका असून मोठ्या गोंधळाची धमाल या सिनेमामध्ये उलगडणार आहे. अण्णा, आदित्य, बबली आणि सनीचा कूल अंदाज यामध्ये पाहायला मिळेल.